नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आणि आपण सर्वजण ज्या क्षणाची वाट पाहत होतो त्याची आपल्याला एक अधिकृत माहिती आज भेटलेली आहे. तर बेसिकली जर बघायला गेलं तर डिपार्टमेंटकडे आपण जो काही आरटीआय दिलेला होता मुलांनी, तर त्या आरटीआयचं एक उत्तर भेटलेलं आहे. आणि त्या आरटीआयच्या माध्यमातून आपण सर्वजण जे आरटीओ एएमआयची ॲडव्हर्टाइजमेंटची वाट बघत होतो, तर त्याचं आपल्याला एक ऑथेंटिक ॲड येणार की नाही या सगळ्या गोष्टींची डिटेल माहिती आज आपल्याला भेटलेली आहे. त्याचं विथ प्रूफ आपण आज यामध्ये डिस्कशन करणार आहोत. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक लक्षात घ्या या ठिकाणी, की आपण 2026 मध्ये आरटीओ एएमए साठी जे प्रयत्न करत होते, सर्व विद्यार्थी होते, सगळेच लोक त्यामध्ये इन्व्हॉल्ड होते. तर त्यांच्या जे काही प्रयत्न होते त्यांना एक आपल्याला फळ म्हणता येईल अशा प्रकारची गोष्ट आपल्याला भेटलेली आहे. आणि आजच म्हणजे आज आपण या ठिकाणी बोलत असताना 24 मार्चला जे आपल्या आरटीआयला म्हणजेच आपण जो माहिती अधिकार अंतर्गत डिपार्टमेंटकडे माहिती मागवली होती की आरटीओ एएमआयच्या आपण किती जागा एमपीएससी कडे दिलेल्या आहेत, तर एमपीएससीने दिलेलं उत्तर बघा. एमपीएससीने दिलेलं उत्तर बघा, हा आहे आपला आरटीआय. आजची या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला या ठिकाणी तारीख दिलेली बघा, 24 मार्च 2026. 24 मार्च 2026 ही आरटीआयची आपल्याला या ठिकाणी जर बघितलं तर तारीख दिलेली आहे. आणि यामध्ये जर तुम्ही बघितलं तर प्रति म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी माहिती मागितली त्या विद्यार्थ्याचं नाव आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा, मी इथे तुम्हाला रीड करून दाखवतो. सदर अर्जान्वये आपण मागितलेल्या विषयाच्या अनुषंगाने कळविण्यात येते की सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक म्हणजेच असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर या संवर्गातील 461 किती 461 रिक्त जागांचे मागणी पत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगास दिनांक 17 मार्च 2026 रोजीच्या पत्रनामे सादर करण्यात आलेले आहे. याचाच अर्थ आता डिपार्टमेंटनी एमपीएससी कडे 461 जागांचं आरटीओ एएमआयचं या ठिकाणी वॅकन्सी सीट दिलेली आहे एमपीएससी कडे. म्हणजेच आता जी काही ऍड येणार आहे त्यामध्ये आपल्याला 461 जागा या आरटीओ एएमआयच्या आलेल्या दिसतील. समजलं. आणि हा जो आरटीआय आहे याची पीडीएफ तुम्हाला टेलिग्रामला शेअर केली जाईल, त्यामुळे टेलिग्राम चॅनल जे आहे ते तुम्ही नक्की या ठिकाणी जॉईन करा. आता ही जी परीक्षा आहे आपली, या परीक्षेचं डिटेल आपण गायडन्स सेशन किंवा प्रिलिमचं स्ट्रॅटेजी लेक्चर आपल्या युट्यूबवरती टाकलेलं आहे. आणि ही प्रिलिम जर तुम्हाला 100% पास करायची असेल तर तुमचा प्रयत्न सुद्धा 100% असले पाहिजेत. आणि त्याचसाठी 2017 आणि 2020 या दोन्ही वर्षी जी ऍड आली होती, 2017ला जी ऍडव्हर्टाइजमेंट आली होती तर त्या 2017च्या ऍडव्हर्टाइजमेंट मधील 832 पदं आणि 2020 मधील 238 240 पदं, याच्यामध्ये 250 प्लस आरटीओ एएमआय घडवणारी बोध निधीची टीम पुन्हा येत आहे तुम्हाला मार्गदर्शनासाठी, तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी. मग तुम्हालाही जर आरटीओ एएमआय अधिकारी यावर्षी 100% व्हायचं असेल तर या ठिकाणी बघा, आपण आरंभ म्हणून एक पूर्व परीक्षेची प्रिलिमची डेडिकेटेड बॅच चालू केलेली आहे, ज्यामध्ये बघा फॅकल्टी असतील अमोल सर, ज्यांची आरटीओ एएमआयची 2017 आणि 2020 साली दोन्ही वेळेस प्रिलिम क्रॅक होते. मेन्स त्या ठिकाणी त्यांनी दिलेले आहेत. त्यानंतर पॉलिटी आणि करंट अफेअर्स हे दोन टॉपिक अमोल म्हणजे मीच घेणार आहे. ठीक आहे. त्यानंतर मयूर सर सामान्य विज्ञान जनरल सायन्स हे त्यांचं स्वतःचं पुस्तक आहे. ओके. आणि जनरल सायन्स या टॉपिक मध्ये त्यांचा मागचा 8 वर्षाचा अनुभव आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो. त्यानंतर उत्तम सर आहेत. त्यानंतर डॉक्टर गणेश सर, उत्तम सर या ठिकाणी आपल्याला इकॉनॉमिक्स घेतील. त्यानंतर डॉक्टर गणेश सर जे आहेत तर डॉक्टर गणेश शिंदे सर यांचं या ठिकाणी हिस्ट्रीमध्ये पीएचडी झालेलं आहे. ते त्या ठिकाणी सेटनेट क्वालिफाईड आहेत आणि पीएचडी झालेली व्यक्ती हे तुम्हाला हिस्ट्री या ठिकाणी शिकवणार आहेत. आणि मंगेश सर जे आहेत तर मंगेश सर हे आपल्याला ऍप्टिट्यूड रिझनिंग शिकवणार आहेत. त्यांचा 8 वर्षाचा ऍप्टिट्यूड रिझनिंग शिकवण्याचा अनुभव आहे आणि ते स्वतःचं त्यांचं ऍप्टिट्यूड रिझनिंगचं बुक पण आहे. त्यामुळं तुम्हाला जर 100% त्या ठिकाणी जर तुम्हाला व्यवस्थित प्रयत्न द्यायचेच असतील, आरटीओ तुमचं स्वप्नच असेल, तर ही बॅच तुमच्यासाठी 100% एकदम छान बॅच असणार आहे. 200+ एएमए सिलेक्शन्स आहेत. 1 इयर व्हॅलिडिटी असणार आहे बॅचची. अनलिमिटेड व्ह्यूज तुम्हाला आहेत. बेस्ट फॅकल्टी आणि टेस्ट सिरीज हे सगळं तुम्हाला या बॅचमध्ये इन्क्लूड केलेलं असेल. ऑलराईट. पुढे बघूया. ज्यांना फक्त मेन्स करायचे आहे त्यांच्यासाठी आपल्याकडे संकल्प ही मेन्स बॅच आहे. हे फीचर्स आहेत आणि याची फी 4499 आहे. प्रिलियमची फी, प्रिलियम ही जी बॅच आहे तर त्या बॅचची फी प्रिलियमची बॅचची फी ही 3000 रुपये आहे.
3,000 रुपये आहे. आणि त्यानंतर जर आपण बघितलं तर ज्यांना प्रिलिम प्लस मेन्स असे दोन्ही बॅच घ्यायचे आहेत त्यासाठी समर्पण ही बॅच आपण सुरू केली आहे, जिची 6,000 रुपये फीज आहेत. फॅकल्टी आपले सगळे वेल क्वालिफाईड फॅकल्टी आहेत, त्यांनी स्वतःला सिद्ध केलेलं आहे असे फॅकल्टी आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं, फॅकल्टी कसे पण असू द्यात, सगळ्यात महत्त्वाचं विद्यार्थ्यांना तो टॉपिक समजतो की नाही यासाठी ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे, डेमो लेक्चर्स बघायचे आहेत. आणि त्यानंतर तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही ती बॅच त्या ठिकाणी नक्की घेऊ शकतात. आणि तुम्हाला स्ट्रॅटर्जी लेक्चरची म्हणजे 65+ मार्क्स या प्रिलिम्समध्ये कसे मिळवावेत, कारण आपल्याकडे 8 सब्जेक्ट आहेत बरोबर. प्रिलिम्सला आपल्याला इतिहास आहे, भूगोल आहे, पॉलिटी आहे, इकॉनॉमिक्स आहे, जनरल सायन्स आहे, करंट अफेअर्स आहे, ॲप्टिट्यूड रिझनिंग आहे. त्याला बुक्स कोणते रेफर करायचे, कशा प्रकारे स्टडी करायचा याचं डिटेल लेक्चर आपण ऑलरेडी यूट्यूबवरती टाकलेलं आहे, ते तुम्ही नक्की बघू शकतात. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस सेशन. थँक्यू ऑल.